सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आत्यांचा चालू आहे स्वयंपाक. भाकरी बनवल्यात, अजून चपात्या बनवायच्यात आत्यांना. काय झालं, मांजरांना चपात्या बनवायच्या आहेत, गणेशला मांजरांना. हे बघा ही ब्युटीफुल आमची, किती छान आहे ना. तो खरं बोक काय, पण आम्हाला सवय लागली आहे मांजरीसारखी बोलायची. आणि ती एक आगाव तिकडे जाऊन बसली आहे खाऊन. आताच दोघीला आत्याने छान अशी चपाती दिली खायला. आणि आत्यांच्या चालू आहेत मस्त भाकरी. आत्या आज भाजी काय बनवली आहे? तर आज आहे आत्यांकडे स्वयंपाक. मला जायचं जरा थोडं पुढं काम आहे रानात. मी कपडे वगैरे धुवून घेतली, कारण दुपारी पाऊस येतो त्याच्यामुळे ना गोंधळ होतो. तर ह्याच्यात बनवलेली आहे छान अशी आत्यांनी हिरवी मिरची घातलेली ह्याची भाजी. बटाटा बनवला हिरव्या मिरचीचा. आणि इकडे मस्त आत्यांच्या अशा चुलीवरच्या भाकरी. तर ती कशाची भाकरी करणार आहात तुम्ही? ती मीठ टाकताय? हां हां, पीठ मळतायत. मी म्हणलं भाकरी कशाची बनवायला लागल्यात. तर दाखवा इकडं आत्या तुम्ही केलेली भाजी. हे बघा मस्त असा बटाटा आहे की नाही, मस्त बनवलेला. माझी आजी तर खूप छान बटाटा बनवायची, बिना तिखटचा. नका होतो जास्त, पण नाही चांगली लागत भाजी, शे राहतात. तर माझ्या मावशीच्या तर भाकरी खूप छान असतात, मोठ्या एकदम तवा भरून भाकरी, चपाती, पोळ्या. मी जाणार आहे मावशीकडे मंगळवारी, तिच्याकडे कार्यक्रम असतो बाळूमामाच्या पुण्यतिथीचा. छान जेवण प्रसाद करते सगळ्याला ती. मग तिला बघूया, दिवसभर माझं काम असणार आहे, मग संध्याकाळी तर प्रसादाला मी जाणार आहे. मग तुम्हाला तिच्या मी ना तिचा स्वयंपाक दाखवेल. खूप छान मस्त असा स्वयंपाक बनवते. आमच्या आत्यांचं पण खूप छान असतात बघा. भाकरी केवढ्या सुंदर आहेत चुलीवरच्या. हे बघा तिकडे. आणि तिकडे काम चालू आहे रानामध्ये. माझी झालीत कपडे धुवून. मला उडदातलं गवत काढा जायचं आहे, म्हणजे ते शेळ्यांना पण होईल, कारण वातावरण असं झाले तर पाऊस आला की परत गोंधळ होईल. आता टाकलं मी त्यांना बुसकट. मी काय तिकडे जात नाही बांधायला, मला येत नाही बांधायला. 3 दादा आलेत, एक ताई आल्यात. आज इंदू मावशी नाही आल्या, त्या माहेरी गेल्यात राखी बांधायला भावाला, त्यामुळे ते काय अजून आलेलं नाही. तिकडे बघा बांधायचं चालू आहे. नंतर मी घेईन तिकडे गेल्यावर व्हिडिओ. आता फोन चार्जिंग लावणार आणि मी जाणार तिकडे. उडदातलं जाऊन गवत काढते, तोपर्यंत आत्या पण येत आहेत. आणि आम्ही काढतो धनुरा तुरीमधला राहिलेला आहे का नाही आत्या, आपण ते काढूया आणि शेळ्यांना गवत आणूया. हे पण काम खूप मोठं होतंय. आणि सोना आमची झोपली. उडदातलं गवत आणून शेळ्यांना 2दा खायला टाकले. 2 पिंडकी गवत झालं आणायचं, बाकीचं गवत जे खराब होतं ते तिथेच टाकलं. आणि आज एकदाचं उडदातलं गवत काढून झाले. आणि इकडे बघा असं कडवळ आणून ठेवलंय, कारण पाऊस आला की इकडे भिजते म्हणून इकडे उभा करून ठेवलंय. हे आले की काय करतील, कुट्टी करतील गायींसाठी. परत एकदा ह्यांना कडवळाची वैरण टाकता येईल. इकडे बाहेर आत्याने असं एक पेंडकं इकडेच ठेवलंय. आणि 5:30 झालेत. वातावरण कसं झालंय बघा गावाकडचं. आज काय पावसाने सुट्टीच दिली आहे, बरं झालं. खूप कंटाळा आला आहे पावसाचा. आत्यांचं चालू झालं काम. थोडेसे काय करतात, जे आम्ही शेळ्यांना शेवरी टाकतो ना, ती शेवरीची लाकडं आम्ही एका ठिकाणी गोळा करून ठेवतो. मग ती सुकली की चुलीसाठी वापरता येतात. त्याने छान चूल पेटती. मग थोडी मोठी लाकडं, थोडी ती लाकडं. म्हणून आत्या रोज काय करतात, असं पसरून ठेवतात दुपारचं, म्हणजे थोडंसं हे होत सुकतात, ओली झालेली असतात ती. आणि मग नंतर घेऊन येतात. आणि मला घासायचीत भांडी. दुपारी जेवण केलं आम्ही आणि गेलो. चला म्हणलं आत्यांना, काय होईल जर भांडी घासत बसले मी तर पाऊस येईल आणि गोंधळ होईल, मग आपलं राहिलेलं गवत काढायचं राहील आणि शेळ्यांना पण गवत खायला भेटणार नाही. कसे खातात बघा मोहरीचं. आणि किती पसारा झाला आहे ना ह्या टॅमॅटोमध्ये. तर आता आम्ही काय करणार आहे, सोमवारच्या बाजारला आणि बुधवारच्या बाजारला सगळी टॅमॅटो काढून घेणार आहोत. आणि मग इकडे ह्याचं काम चालू करणार. तिकडची टॅमॅटो बांधून झाली की मग ह्या दोऱ्या सोडायच्या, खाली फवारा मारून घ्यायचा आणि मग हे रान स्वच्छ करायचं आहे. आणि नंतर ह्याच्यात लावायचा आहे आम्हाला कांदा. कोंबड्या कशा फिरत आहेत बघा. तर चला मी तुम्हाला काय करते, आता टॅमॅटोची तिकडं जाणार आहे मी. बघूया किती टॅमॅटो बांधून झाली आहेत, तिकडं तुम्हाला दाखवते. कसं वाटलं छान गावाकडचं मस्त वातावरण. तर व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला छान छान कमेंट करत जा. माझ्या चॅनलवर माझे सबस्क्रायबर आहेत 10K. आणि माझे रोजचे व्हिडिओ म्हणजे 1000 पण लोक लॉंग व्हिडिओ नीटनेटके बघत नाहीत. का बरं असं? गावाकडचे व्हिडिओ आवडत नाहीत का तुम्हाला? सांगा बरं कमेंटमध्ये. आणि ज्या वेगळ्या व्हिडिओ असतात ते कशा बरं पटपट लोक लाखात बघतात रोज. तर अहो केवढं छान जीवन आहे बघा, मस्तपैकी. आणि अशा ह्यांना आहे ना, शेतकरी लोकांना सपोर्ट करायचा असतो, लवकर लवकर पुढे न्यायचं असतं. तर चला मी जाते टॅमॅटोमध्ये आणि तुम्हाला तिकडचं दाखवते. तर आलेली मी टॅमॅटोमध्ये. आज एक पात लागलेली आहे, म्हणजे एक दोरी पूर्ण झाली आहे. 1 2 3 4 आणि 5 जण आहेत. तर 5 जणांच्या 5 पाता लागल्यात. तर चला तुम्हाला दाखवते मी पुढे कसं बांधलंय. मला ना टॅमॅटो बांधायला जमत नाहीत, शिकायला पाहिजे खरं. ते बघा आत्ता जास्त काय बांधत नाही आहे. आणि टॅमॅटो केवढे लागलेत बघा, एका ठिकाणी किती टॅमॅटो आहेत.
आत्ता भाव आहे आणि आमचे टॅमॅटो नाहीत. काय करायचं सांगा बरं. तिकडे कडेला गेला आता त्यांची सुट्टीच होईल. थोडीशी झाडं राहिली असतील म्हणून ते काय करतायत थांबलेत. ते बघा छोटे छोटे भरपूर टॅमॅटो लागलेत. आता मुळा उद्या काढून घेते मी. उद्या आहे सोमवार आणि ह्याला पण होईल. मला बाजारला टॅमॅटो न्यायचे आहेत. मग त्यातले बघून बघून मुळे काढावे लागणार आहेत. आणि हे वांग्याला किती छान फुलं लागलीत. आणि तिकडची सोयाबीन बघा केवढी उंच झाली आहे. खूप उंच झाली. छान असं मस्त वातावरण झालेलं आहे. आता ते पण लवकर सुट्टी करतील. म्हणजे झालं त्यांचं. टॅमॅटो किती कसे आहेत ते मला नक्की सांगा. एकेका झाडाला केवढे केवढे टॅमॅटो आहेत. आमचे चालू होतील आणि भाव उतरेल. काय सांगता येत नाही. काय करायचं जे असेल ते असेल नशिबात. काय करणार. नशिबाच्या पुढं काही कोणी करू शकत नाही आणि नशिबातलं कुणीही नेऊ शकत नाही. हे मला आता कळायला लागलं आहे. कारण काय जरी झालं तर आपल्या नशिबात जे आहे ते नशिबाच्या पुढं काय नाही. कुठेही जा नशीब सोबत आहे. आणि कुणी म्हणतात ना काय जरी नेलं तर नशिबातलं कुणी नेऊ शकत नाही. काय असेल ते दिवसाला तोंड देणं गरजेचं आहे. कष्ट करत राहायचं. पर्याय नाही. निवडलेला आपण मार्ग आहे स्वतःहून शेती करायचा. मग शेती करावीच लागणार आहे आणि ते काम तर करावंच लागणार आहे. बहुतेक 2-3 दिवस जातील बांधायला. म्हणजे 5 पाता लागल्यात. काहीतरी माझ्या हिशोबाने 20 की नाही 20च्या आतच पाता असतील. मग होईल उद्या किंवा परवा बांधून होईल. ह्या 2-3 दिवसात खरं बांधून झालं असतं. पण कसं झालं पावसामुळे गोंधळ झाला. पाऊस सकाळीच येत होता. तर ते आता लवकर सुट्टी करतील. तर कसं वाटलं आमचा टॅमॅटोचा प्लॉट मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघत जा माझे व्हिडिओ. लाईक करा जा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यांची सुट्टी झाली कामाची आणि ते घेत आहेत त्यांच्या जे ससा आहे ना त्याच्यासाठी हराळ घेत आहेत. त्याच्यात गवत आहे खूप त्या मिरचीमध्ये. त्यातलं गवत आहे ना खायला घेत आहेत. आणि मी काढलेला आहे इकडे मुळा. केवढा चिखलाने भरला आहे बघा. शोधून शोधून 2 मुळे काढले मी. आणि ते पण तिकडे मुळे आणले गेले दादा. तेव्हा ते पण घेऊन आलेत भरपूर सारे मुळे. काय करावं लागतात बघून काढावे लागतात. आलेले आहेत पण बघून काढावे लागतात. दिवस मावळला आहे. आता ते येतील घरी हातपाय तोंड वगैरे धुतील. तर त्यांना चहा बनवायचा. आणि असं होतं आज दिवसभरातलं रानातलं काम. रात्रीच्या जेवणात मस्त आज बनवलेलं होतं पिठलं. इकडे शेंगदाणे भाजून घेतले. हे बघा ताटं केली सगळ्यांची. छान भाकरी चुलीवरच्या. आणि जो रानातला मुळा आणला होता तो घेतलेला आहे छान असा चिरून. तर इकडे भाकरी बनवल्यात. असा आहे आज आमचा जेवणातला बेत. आणि थोडंसं कारलं हे केलेलं आहे तव्यामध्ये रोजच्याच प्रमाणे छान मीठ आणि तेल घालून परतलेलं आहे. तर कसं वाटलं आमचं रात्रीचं जेवण ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पिठलं भाकरी मस्त कारल्याची भाजी आणि थोडासा मसाले भात पण बनवलेला आहे. गणेशला मसाले भात आज पण खायचा होता. मग बनवला छान असा मसाले भात. तर मग कसं वाटलं जेवण नक्की सांगा. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. आणि हा जो आहे ना तो आमच्या रानातला मुळा आहे. इकडे गणेश बसला आहे ना आत्या बसलेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.